कट करायचं. हे मुंडकं काय हे कट करतात आणि हे शेपटी हाताने करतात. असं करायचं. हे सगळं साफ करून तिला देतो. ते ना आता तापलंय खूप जास्त. हिंग टाकलं ना. आता काय हे लसूण टाकते. किती येते? 4-5 आहेत ना. 7-8 पाकळी हे लसूण. आणि हे कांदा किती आहेत? 3 छोटे कांदे. ते मऊ झाल्यानंतर ते टाकणार ना. ते मच्छी सुकी मिक्स करते ना. हे दांडी सुकट आहे ना, त्याला हे मोदकं पण म्हणतात. आता काय ती मम्मी हे पटकनच ना काय धुवायची, म्हणजे हे वेळेवरच धुवायचं. म्हणजे एंड टायमाला फक्त ते 5 मिनिटं काय जवळा हे धुवायचं. फक्त भिजत टाकायला लागतं. आधीच नाही ना मम्मी आधीच ते नाही भिजत टाकायचे. धुवायचे. ते कस जातो ना, जास्तच नरम होतं. अच्छा, उशीच आहेत ना मम्मी. झाले ते. आता हे टाकते. कांदा काय हे कोमजलंय की. लाल तिखट. आता काय हळद. मीठ टाकते ना. कोथिंबीर टाकते ना वरनं. कोथिंबीर. आता काय हे घाटते. आई ते पहिले ओले असतात त्याला काय हे मोदकं म्हणतात, आणि हे सुकल्यानंतर हे दांडी सुकट बोलतो. झाकण ठेवायचं. हे किती मिनिटासाठी ठेवायचं? 2-3 मिनिटासाठी. मग झाली ना भाजी. झाली ना मम्मी. हे वास आला म्हणजे हे झाली. थोडंसं पाणी पण सुटले, तेल. ही भाकरी सोबतच खातो ना आपण. भाकरी किंवा हे चपाती सोबत. चपाती भाकरी. हे आता काढते ना हे स्टीलच्या भांड्यात. आली ना मम्मी ही भाजी दांडी सुकट.